नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुट्टे। तर मित्रांनो, आपण पाहत आहात महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदासाठी जी काही एग्जाम आहे त्या एग्जामसाठी आपण परीक्षा विश्लेषण भाग 6 बनवत आहोत। तसंच मित्रांनो, आता कालच दिनांक 6/5/2025 रोजी महाट्रान्सकोच्या विद्युत सहाय्यक पदाचा जो निकाल लागला आहे त्या निकालमध्ये आपल्या वेब सिरीजवरील अभ्यास करून 7 विद्यार्थी जे पदावर लागलेले आहेत। तर मित्रांनो, त्यामुळे आपल्या सिरीजचे खूप प्रश्न हे महत्त्वाचे आहेत। तर आपण पाहूया या सिरीजचा पहिला प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। एसी सिंगल फेज लिफ्रेक्शन मोटरचा पॉवर फॅक्टर डॅश असतो। ऑप्शन ए अत्यंत कमी, ऑप्शन बी युनिटीपेक्षा कमी, ऑप्शन सी उच्च, ऑप्शन डी युनिटीपेक्षा जास्त। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी उच्च। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। सिंक्रोनस मोटरचा वेग डॅश होत असल्यास हंटिंगचा परिणाम होतो। ऑप्शन ए एक्सायटेशन करंट कमी जास्त, ऑप्शन बी लोड कायम असल्यास, ऑप्शन सी मोटरवरील लोड कमी जास्त, ऑप्शन डी सप्लाय फ्रिक्वेन्सी मध्ये बदल। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मोटरवरील लोड कमी जास्त। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनसाठी डॅशची आवश्यकता असते। ऑप्शन ए वरील सर्व, ऑप्शन बी आर्म्स, ऑप्शन सी कंडक्टर व इन्सुलेटर, ऑप्शन डी पोल। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए वरील सर्व। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। मोटरची स्टार मध्ये जोडणी केल्यावर सुरुवातीचा दाब डॅश असतो। ऑप्शन ए यापैकी नाही, ऑप्शन बी पुरवठा एवढाच, ऑप्शन सी जास्त, ऑप्शन डी कमी। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए यापैकी नाही। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर मार्फत सुरुवातीचा डॅश कमी करता येतो। ऑप्शन ए वेग, ऑप्शन बी विरोध, ऑप्शन सी दाब, ऑप्शन डी प्रवाह। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी दाब। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। डॅश पेरणीमुळे काटा शून्यापासून पुढे जातो। ऑप्शन ए वरील सर्व, ऑप्शन बी डॅम्पिंग, ऑप्शन सी कंट्रोलिंग, ऑप्शन डी डिस्प्लेटिंग। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी डिफ्लेक्टिंग। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। 3000 RPM 50 सायकलने फिरणाऱ्या अल्टरनेटर मध्ये डॅश पोल आहेत। ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 8। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 2। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। कायम व्होल्टेज पुरवणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला डॅश ट्रान्सफॉर्मर म्हणतात।
ऑप्शन ए स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन बी स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन सी प्रिसिजन ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन डी ऑटो ट्रान्सफॉर्मर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी ऑटो ट्रान्सफॉर्मर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. उच्च दाबाने पॉवर ट्रान्समिशन केला डॅश होतो. ऑप्शन ए नियंत्रक साधनात ऑपरेटर करताना आर्क निर्माण होतो. ऑप्शन बी दुरुस्तीचा खर्च जास्तीचा येतो. ऑप्शन सी वरील सर्व. ऑप्शन डी मोठ्या आकाराचे टॉवर पोल उभे करावे लागतात. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी वरील सर्व. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. विद्युत प्रवाहामुळे उष्णतेपासून प्रकाश निर्मिती करणाऱ्या डॅश लॅम्पला म्हणतात. ऑप्शन ए इनकॅन्डिसेंट लॅम्प, ऑप्शन बी गॅस डिस्चार्ज लॅम्प, ऑप्शन सी कार्बन आर्क लॅम्प, ऑप्शन डी वरील सर्व. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए इनकॅन्डिसेंट लॅम्प. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. एसी थ्री फेज मोटरची फिरण्याची दिशा बदलण्यासाठी डॅश स्टार्टर वापरतात. ऑप्शन ए यापैकी नाही, ऑप्शन बी रिव्हर्सिंग, ऑप्शन सी DOL, ऑप्शन डी के स्टार डेल्टा. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी रिव्हर्सिंग. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 3000 RPMचा अल्टरनेटर 1500 RPMच्या प्राइम मूव्हरला डायरेक्ट जोडल्याची त्याने टर्मिनल व्होल्टेज डॅश होईल. ऑप्शन ए निम्मे होईल, ऑप्शन बी कायम राहील, ऑप्शन सी दुप्पट होईल, ऑप्शन डी वरील सर्व. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 वरील सर्व. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. कोअरवरून ट्रान्सफॉर्मरचे प्रकार कोणते आहेत. ऑप्शन ए कोअर टाईप, ऑप्शन बी सेल टाईप, ऑप्शन सी बेरी टाईप, ऑप्शन डी वरील सर्व. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 1020 RPM 4 पोल अल्टरनेटची फ्रिक्वेन्सी डॅश आहे. ऑप्शन ए 50, ऑप्शन बी यापैकी नाही, ऑप्शन सी 40, ऑप्शन डी 60. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी यापैकी नाही. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. लाइटिंग स्कीमची प्लॅनिंग करताना डॅश घटक विचारात घेतात. ऑप्शन ए डिफ्रिकेशन फॅक्टर, ऑप्शन बी मुटिलायझेशन फॅक्टर, ऑप्शन सी वरील सर्व, ऑप्शन डी लाइटिंग करण्याच्या जागेचे क्षेत्रफळ. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी वरील सर्व. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. ट्रान्सफॉर्मरची क्षमता रेटिंग डॅश मध्ये करतात. ऑप्शन ए किलोवॅट आवर, ऑप्शन बी वरील सर्व, ऑप्शन सी किलोवॅट,
ऑप्शन डी कोअर टाईप. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी कोअर टाईप. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. स्लीपिंग इंडक्शन मोटरचा वेग डॅश बदलता येतो. ऑप्शन ए 3 फेज पैकी 2 फेज बदलून. ऑप्शन बी यापैकी नाही. ऑप्शन सी रोटर सर्किटमध्येच बाहेरून विरोध टाकून. ऑप्शन डी स्टेटर करंट नियंत्रण मिळवून. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी रोटर सर्किटमध्ये बाहेरून विरोध टाकून. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. RMS व्हॅल्यू ओव्हर रेंज किंमत डॅश. ऑप्शन ए 0.60. ऑप्शन बी 0.707. ऑप्शन सी 1.11. ऑप्शन डी 0.111. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 1.11. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 3 फेज AC प्रवाह डॅश पद्धतीने मोजतात. ऑप्शन ए वरीलपैकी सर्व. ऑप्शन बी 2 अँपिअर मीटर पद्धत. ऑप्शन सी 3 अँपिअर मीटर पद्धत. ऑप्शन डी वरीलपैकी दोन्ही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 3 अँपिअर मीटर पद्धत. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डेल्टा जोडणीत फेज व्होल्टेज बरोबर डॅश लाईन व्होल्टेज. ऑप्शन ए फेज व्होल्टेज बरोबर 1/3 लाईन व्होल्टेज. ऑप्शन बी फेज व्होल्टेज बरोबर √3 लाईन व्होल्टेज. ऑप्शन सी वरीलपैकी नाही. ऑप्शन डी फेज व्होल्टेज बरोबर लाईन व्होल्टेज. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी फेज व्होल्टेज बरोबर √3 लाईन व्होल्टेज. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोनस मोटरच्या स्टेटर पोल व रोटर पोल यामधील अंशात्मक कोनास डॅश म्हणतात. ऑप्शन ए सिंक्रोनस अँगल. ऑप्शन बी पॉवर फॅक्टर. ऑप्शन सी सिंक्रोनस स्पीड. ऑप्शन डी टॉर्क अँगल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी टॉर्क अँगल. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनसाठी डॅश प्रकारचे पोल वापरतात. ऑप्शन ए लाकडी पोल. ऑप्शन बी वरीलपैकी सर्व. ऑप्शन सी लोखंडी टॉवर पोल लोखंडी पोल. ऑप्शन डी RCC व PCC पोल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. ज्या मोटरच्या स्टेटरच्या फिरल्या चुंबकाचा वेग व रोट याचा वेग सारखा असतो त्या मोटरला डॅश मोटर म्हणतात. ऑप्शन ए DC मोटर. ऑप्शन बी सिंगल फेज मोटर. ऑप्शन सी AC मोटर. ऑप्शन डी सिंक्रोनस मोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सिंक्रोनस मोटर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डॅश पेरणीमुळे काट्याची हालचाल संथपणे होते. ऑप्शन ए वरील सर्व. ऑप्शन बी डिफ्लेक्टिंग. ऑप्शन सी कंट्रोलिंग. ऑप्शन डी डॅम्पिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी डॅम्पिंग. तर मित्रांनो
पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटचे सिंक्रोनायझिंग करण्याची डॅश पद्धत आहे. ऑप्शन ए सिंक्रोस्कोप पद्धत, ऑप्शन बी वरीलपैकी सर्व, ऑप्शन सी ब्राईट लॅम्प पद्धत, ऑप्शन डी डार्क लॅम्प पद्धत. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. उच्च स्टार्टिंग टॉर्क व उच्च गतीसाठी डॅश सिंगल फेज AC मोटर निवडावी. ऑप्शन ए कॅपॅसिटर स्टार्ट, ऑप्शन बी परमनंट कॅपॅसिटर, ऑप्शन सी युनिव्हर्सल, ऑप्शन डी स्लिप फेज इंडक्शन. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी युनिव्हर्सल मोटर. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. 2 पोलच्या अल्टरनेटमध्ये आर्मेचर एका फेऱ्यात डॅश सायकल निर्माण होतात. ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 1, ऑप्शन डी 2. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3, 1. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. उच्च दाब मोजण्यासाठी मीटरला जोडलेल्या ट्रान्सफॉर्मरला डॅश म्हणतात. ऑप्शन ए पोटॅशियम ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन बी ऑटो ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन सी पॉवर ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन डी करंट ट्रान्सफॉर्मर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए पोटॅशियम ट्रान्सफॉर्मर. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. जास्त दाबाचे रूपांतर कमी दाबाच्या करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला डॅश म्हणतात. ऑप्शन ए स्टेप डाऊन, ऑप्शन बी ऑटो, ऑप्शन सी फ्रिजिनल, ऑप्शन डी स्टेप अप. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. कंट्रोलिंग टॉर्क निर्माण करण्यासाठी डॅश व डॅश या 2 पद्धती आहेत. ऑप्शन ए वरीलपैकी नाही, ऑप्शन बी स्प्रिंग कंट्रोल व ग्रॅव्हिटी कंट्रोल, ऑप्शन सी व्होल्टेज कंट्रोल व करंट कंट्रोल, ऑप्शन डी ऑइल कंट्रोल व इलेक्ट्रोलाइट कंट्रोल. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी स्प्रिंग कंट्रोल व ग्रॅव्हिटी कंट्रोल. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. स्टार जोडणीत व्होल्टेज बरोबर डॅश लाईन व्होल्टेज. ऑप्शन ए फेज व्होल्टेज बरोबर लाईन व्होल्टेज, ऑप्शन बी फेज व्होल्टेज बरोबर वर्गमुळात 3 लाईन व्होल्टेज, ऑप्शन सी फेज व्होल्टेज बरोबर 1 वर्गमुळात 3 लाईन व्होल्टेज, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी फेज व्होल्टेज बरोबर 1 वर्गमुळात 3 लाईन व्होल्टेज. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. उच्च स्टार्टिंग टॉर्कची आवश्यकता असलेल्या ठिकाणी डॅश मोटर वापरावे. ऑप्शन ए स्लिपिंग इंडक्शन, ऑप्शन बी वरीलपैकी सर्व, ऑप्शन सी डबल स्कूलवेज इंडक्शन, ऑप्शन डी स्क्रूलर फेज इंडक्शन. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए स्लिपरिंग इंडक्शन. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे.
ट्रान्समिशन लाईनच्या जागतिक फ्रिक्वेन्सी डॅश आहे. ऑप्शन ए यापैकी नाही. ऑप्शन बी 40 हर्ट्ज प्रति सेकंद. ऑप्शन बी 50 हर्ट्ज प्रति सेकंद. ऑप्शन डी 60 हर्ट्ज प्रति सेकंद. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 50 हर्ट्ज प्रति सेकंद. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. एसी सिंगल फेज शेडेड पोल मोटरमध्ये शेडिंग कॉईल वापरल्यामुळे डॅश. ऑप्शन ए मोटर झटके देत नाही. ऑप्शन बी फिरते चुंबकीय क्षेत्र तयार होते. ऑप्शन सी ओव्हरलोड पासून संरक्षण मिळते. ऑप्शन डी पॉवर फॅक्टर सुधारते. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी फिरते चुंबकीय क्षेत्र तयार होते. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. एसी सिंगल फेज मोटरची गती मंदावल्यास डॅश दोष असू शकेल. ऑप्शन ए सप्लाय फ्रिक्वेन्सी कमी झाली असेल. ऑप्शन बी लोड वाढलेला असेल. ऑप्शन सी पुरवठ्याचा दाब कमी झाला असेल. ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. दिव्याने निर्माण केलेल्या बऱ्याचशा प्रकाश कामाच्या जागी व काही प्रकाश छतावर टाकावे या प्रकाश योजनेस डॅश असे म्हणतात. ऑप्शन ए डायरेक्ट प्रकाश योजना. ऑप्शन बी इनडायरेक्ट प्रकाश योजना. ऑप्शन सी सेमी डायरेक्ट प्रकाश योजना. ऑप्शन डी जनरल डिफ्युजिंग प्रकाश योजना. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सेमी डायरेक्ट प्रकाश योजना. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. विद्युत निर्मिती केंद्रात जनरेटरच्या टोकात डॅश व्होल्टेजचा विद्युत निर्माण होतो. ऑप्शन ए 440 व्होल्ट. ऑप्शन बी 66,000 व्होल्ट. ऑप्शन सी 33,000 व्होल्ट. ऑप्शन डी 11,000 व्होल्ट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 11,000 व्होल्ट. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डॅश प्रकाशाला चांगले इल्युमिनेशन म्हणतात. ऑप्शन ए पुरेशा व सर्व बाजूनी सारख्या प्रमाणात पसरलेल्या. ऑप्शन बी गरजेपेक्षा कमी प्रकाशाला. ऑप्शन सी गरजेपेक्षा जास्त प्रकाशाला. ऑप्शन डी पसरणाऱ्या. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी गरजेपेक्षा जास्त प्रकाशाला. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. स्टार जोडणीत फेज प्रवाह बरोबर लाईन प्रवाह. ऑप्शन ए वरीलपैकी नाही. ऑप्शन बी फेज प्रवाह बरोबर 1/3 लाईन प्रवाह. ऑप्शन सी फेज प्रवाह बरोबर √3 लाईन प्रवाह. ऑप्शन डी फेज प्रवाह बरोबर लाईन प्रवाह. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी फेज प्रवाह बरोबर लाईन प्रवाह. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डेल्टा जोडणी करण्यासाठी डॅश 3 फेजचे एक शॉर्ट करून राहिलेल्या टोकांना विद्युत पुरवठा करतात. ऑप्शन बी प्रत्येक विजेची फेजचे सुरुवात टोक शेवटचे टोक जोडून प्रत्येक जोडाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा करतात. ऑप्शन सी वरीलपैकी दोन्हीही. ऑप्शन डी वरीलपैकी नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी प्रत्येक फेजचे सुरुवातीचे टोक शेवटचे टोक जोडून प्रत्येक टोकाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा करतात. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न
जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटची कार्यक्षमता डॅश या सूत्राने काढतात. ऑप्शन ए वरीलपैकी नाही. ऑप्शन बी कार्यक्षमता बरोबर आउटपुट भागिले इनपुट मायनस लॉसेस गुणिले 100. ऑप्शन सी कार्यक्षमता आउटपुट भागिले इनपुट गुणिले 100. ऑप्शन डी कार्यक्षमता बरोबर आउटपुट भागिले इनपुट लॉसेस गुणिले 100. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कार्यक्षमता बरोबर आउटपुट भागिले इनपुट मायनस लॉसेस गुणिले 100. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. ओव्हरलोड पासून मोटरचे संरक्षण डॅशमुळे होते. ऑप्शन ए नो होल्ड कॉईल. ऑप्शन बी रिले. ऑप्शन सी प्लंजर. ऑप्शन डी इलेक्ट्रोमॅग्नेट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी रिले. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. स्टार्टरमधील कॉन्टॅक्ट सतत जोडून ठेवल्याचे कार्य डॅशमुळे होते. ऑप्शन ए मोहोल्ट कॉईल. ऑप्शन बी ओव्हरलोड कॉईल. ऑप्शन सी रिले. ऑप्शन डी यापैकी नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मोहोल्ट कॉईल. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. इमारती इल्युमिनेशन डॅशवर अवलंबून असते. ऑप्शन ए इमारतीची जागा. ऑप्शन बी भिंतीचा व इमारतीचा रंग. ऑप्शन सी भिंतीचा व छताचा प्रकार. ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डॅम्पिंग टायर डॅशचा उपयोग करून निर्माण करतात. ऑप्शन ए एडी करंट. ऑप्शन बी एअर फ्रिक्वेन्स. ऑप्शन डी फ्लूइड. ऑप्शन डी वरील सर्व. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन एडी करंट. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटचे सिंक्रोनायझिंग करण्याच्या अटी डॅश आहेत. ऑप्शन ए टर्मिनल व्होल्टेज सारखा असावा. ऑप्शन बी फ्रिक्वेन्सी सारखी असावी. ऑप्शन सी फेज रोटेशन व क्षमता सारखी असावी. ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डेल्टा जोडणीत फेज प्रवाह बरोबर डॅश लाईन प्रवाह. ऑप्शन ए फेज प्रवाह बरोबर लाईन प्रवाह. ऑप्शन बी फेज प्रवाह बरोबर वर्गमुळात 3 लाईन प्रवाह. ऑप्शन सी फेज प्रवाह बरोबर 1/3 लाईन प्रवाह. ऑप्शन डी वरीलपैकी नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी फेज प्रवाह बरोबर 1/3 लाईन प्रवाह. तर मित्रांनो या प्रश्न उत्तर बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. उच्च प्रवाह मोजण्यासाठी मीटरला जोडल्या ट्रान्सफॉर्मरला डॅश म्हणतात. ऑप्शन ए करंट ट्रान्सफॉर्मर. ऑप्शन बी पोटॅशियम ट्रान्सफॉर्मर. ऑप्शन सी पॉवर ट्रान्सफॉर्मर. ऑप्शन डी ऑटो ट्रान्सफॉर्मर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए करंट ट्रान्सफॉर्मर. तर मित्रांनो पाहूया आपण
पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, डॅडॅश कारणामुळे हाय व्होल्टेज 11,000 व्होल्ट, 33,000 व्होल्ट, 66,000 व्होल्ट ठेवतात. ऑप्शन ए वरीलपैकी सर्व, ऑप्शन बी ट्रान्समिशन लॉसेस 10% भरून काढण्यासाठी, ऑप्शन बी आकाशातील विजेशी संबंध येतो म्हणून, ऑप्शन डी आकडे लिहिण्यास सोयीचे होते म्हणून. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ट्रान्समिशन लॉसेस 10% भरून काढण्यासाठी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया आपण पुढील भागात.